गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. काल रात्री अंदाजे 2:30 वाजता आपलं चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी आणि त्याच्या स्टाफला गोपनीय माहिती प्राप्त झालं होतं. गोपनीय माहिती अनुसार 5 ते 6 लोक इथं परळ जिल्ह्यातून आलेले आहे आणि इथं दरोडा टाकण्याच्या योजना तयार करून इथं आल्या. असं गोपनीय माहिती आधारित एक स्विफ्ट डिझायर गाडी उभं होते आणि त्याच्यासोबत बाहेर 2 माणसं उभं होते. तसं 7 लोकांना ताब्यात घेतलं आणि त्यांचं अंगजडती घेतल्यावर त्यांच्याकडनं 2 देशी कट्टे, 10 जिवंत काडतूस, 2 तलवार आणि इतर वस्तू मिळून आलेल्या आहेत. सर्व मिळून 13,20,000 रुपयाचं मुद्देमाल त्यांच्याकडनं मिळून आलेलं आहे. आणि जे 7 आरोपींचं नाव आहे, एक आहे दिलीप सिंग पवार, हा राहणार आहे नांदेड. दुसरा आहे विक्रम बोरगे, हा संभाजीनगरचा आहे. तिसरा आहे अनिकेत सूर्यवंशी, हा नांदेड जिल्ह्याचा. अमनदीप सिंग राठोड, हा नांदेड जिल्ह्याचा. सद्दाम अमीन, नांदेड जिल्ह्याचा. अक्षय महाले, हा चोपडा जळगाव जिल्ह्याचा. आणि जयेश महाजन, हा जळगाव जिल्ह्याचा आहे. अशा 7 आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे दरोडा करण्याचे प्रयत्न असताना, योजना तयार करत असताना. आणि त्याच्यानंतर म्हणजे हे जे 2 आरोपी आहेत, दिलीप सिंग पवार आणि अनिकेत सूर्यवंशी, हे सराईत गुन्हेगार आहे आणि आत्ता त्यांच्यावरती नांदेडमध्ये MPDAचं कारवाई झालं होत्या. आत्ताच म्हणजे 1 महिन्यापूर्वी तो MPDAच्या कारवाईमधून बाहेर पडलेला आहे. आणि जे संभाजीनगरचे एक आरोपी आहे विक्रम सिंग बोरगे, हा एका दरोडा गुन्ह्यामधला पाहिजे आरोपी आहे. त्यांना संभाजीनगरवाल्यांना कल्पना दिलेलं आहे, त्यांनी या आरोपींना वर्ग करून घेतला. तर ज्यावेळेस पोलिसांनी झाडाझडती केली त्यावेळेस पोलिसांवर यांनी हल्ला करण्याची माहिती देखील समोर येते. प्रयत्न करत असताना त्यांना पलापली वगैरे करण्यात आलेलं आहे. पोलिसांना काही विशेष काही लागलेलं नाही.